आणि प्रार्थना करण्यासाठी वेळ देतात. बरेच जण हे आध्यात्मिक वातावरणातच अनुभव घेण्यासाठी हे पहा आपल्याला अंतर्गत भागामध्ये अशा भरपूर आपल्या म्हणजे जे आपले पूर्वज जे होते म्हणजेच योगी त्याच पद्धतीने ज्यांनी हिंदू धर्मासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. यामध्ये वेगवेगळे राजे असतील, महाराजे असतील, देवदेवता असतील, अशा अनेक वीरांच्या, अनेक देवदेवतांच्या आणि मठाधिपतींच्या स्मारकाचं आपल्याला स्मारक या अंतर्गत परिसरामध्ये पाहायला मिळतं. तर खूप मोठा परिसर आहे. किती एकरामध्ये हे मी सांगू शकत नाही. हे आपले पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांच्या शेजारी महाराजा पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. तर इतिहासाचे असणारे साक्षीदार, प्रेरणास्थान आणि या सर्वांचं दर्शन आपल्याला या मंदिराच्या अंतर्गत भागामध्ये, परिसरामध्ये, मठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशी व्यवस्था, खूप जबरदस्त अशी स्वच्छता आहे. भयानक गर्दी या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा मंदिराचाच काही भाग आहे, कारण इतकं मंदिरांच्या अथांग अशा मंदिरांच्या रांगा किंवा खूप अशी मंदिरं या परिसरामध्ये पाहायला मिळतात. तर सुंदर असा प्रवास आमचा हा मंदिर दर्शनाचा चालू आहे. आणि आजची जी भेट आहे आपली गोरखनाथ मंदिर गोरखपूर, तर जाण्यासाठी जो सर्वोत्तम काळ होता आहे म्हणजे ऑक्टोबर ते मार्च या महिन्यामध्ये, म्हणजेच थंडीचा महिना असतो, परंतु वातावरण इतकं जबरदस्त असतं आणि जबरदस्त म्हणजे. आणि हा ऐतिहासिक वारसा जाणून घ्यायचा असेल तर एकदा या इतिहासाच्या साक्षीदारांना भेट देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्याची मुळे शतकापूर्वीचे आहेत. हे मंदिर संकुल केवळ एक पूजास्थळ नसून नाथ परंपरेचा जतन आणि संवर्धनासाठी योगदान देणारी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था आहे. हे पहा, मी मगाशी बोललो त्याच पद्धतीने असे अनेक मठाधिपती असतील किंवा आपले गुरुवर्य असतील, योगी असतील, यांचे स्मारक आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर नाथपंथाचे संस्थापक गुरु मत्स्येंद्रनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य गुरु गोरखनाथ यांनी या संप्रदायाचा विस्तार केला. आणि हे जे मंदिर आहे सांस्कृतिक महत्त्व म्हणजे हे मंदिर विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवते आणि परिसराचे मुख्य सांस्कृतिक केंद्र आहे. सध्या उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री हेच या मंदिराचे मुख्य महंत आहेत. आणि मंदिर संकुलाचे आवार खूप मोठे आहे आणि अनेक धार्मिक मंदिरं या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या मंदिरामध्ये नाथ परंपरेचे म्हणजेच शैव उपपंथांचे पालन केले जाते. मंदिरात गुरु गोरक्षनाथ यांची समाधी आणि चरण पादुका आहेत, ज्यांचे भाविक अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतात. दरवर्षी मकर संक्रांतीला मोठा उत्सव आणि भव्य मेळा या परिसरामध्ये भरतो आणि जिथे लाखो भाविक खिचडी प्रसाद अर्पण करतात. म्हणजे आपण या खिचडीच्या प्रसादाच्या जो उत्सव आहे या दरम्यानच आपण आलो आहोत, हे पण आपलं भाग्य म्हणावं लागेल. आणि आम्ही गोरखपूर जंक्शन म्हणजे रेल्वे स्टेशनावर पोहोचलो आणि तिथूनच हा आपला पुढचा प्रवास चालू झाला. हे पहा, रात्रीच्या दरम्यान लाईटिंगची व्यवस्था ही आपल्याला लक्षात येईल की किती भव्यता आणि दिव्यता या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मंदिरांचं दर्शन घेत आपण पुढे निघालेलो आहोत. तर दर्शन घेत असताना एका ठिकाणी आम्ही विसावा घेतला. तर पुन्हा एकदा थोडक्यात ओळख करून देतो. तर ही आमची मेहुणी, मध्ये बसलेल्या आईसाहेब आणि शेजारी बसले आमचे बाबा आणि त्यांचे शेजार आहे शेवटी. तर यांच्यामुळे हा सुंदर असा प्रवास हा झाला आणि ह्या नेहमीच आठवणी हृदयाच्या अंतःकरणामध्ये घर करून राहतील. कारण इतक्या लांब आलो होतो आम्ही. उत्तर प्रदेश असून दे, बिहार असून दे, नेपाळ, हा असाच प्रवास आपला पुढे चालू राहणार आहे. तरी पहा, अंतर्गत भागातील रचना हा सर्व प्रवास आहे हे आमच्या फॅमिलीमुळे झाला. हे तितकंच खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळ्यांच्या इच्छेमुळे हा प्रवास. आणि म्हणजे मला माहितीसुद्धा नव्हतं, अचानक फोन आला की आपल्याला जायचं आहे.
आणि त्याबद्दल मला एक 15 दिवस अगोदर कल्पना दिल्याने त्यानंतर आम्ही या प्रवासाकडे निघालो. तर हे पहा, वेगवेगळ्या मठाधिपतींच्या आपल्याला त्यांची स्मारकं किंवा मूर्तिरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर संपूर्ण दिवस आम्ही गोरखनाथाच्या मंदिरासाठी म्हणजेच गोरखपूर शहरामधील काही मंदिरं पाहिली आणि मुख्य मंदिर म्हणजेच गोरखपूर येथील गोरखनाथाचं मंदिर हे पाहण्यासाठी आम्ही या परिसरामधील धार्मिक मंदिरांचं आम्ही दर्शन घेत आहोत. हे पहा, वेगवेगळ्या रूपांचे असणारे देवदेवतांच्या प्रतिमा मूर्ती आपण पाहत आहोत. तर जबरदस्त अशा आपल्या शक्तीचे प्रेरणास्थान, देवस्थान, बलस्थान आणि आपल्या हिंदू देवदेवतांचे अनेक मूर्त्या आपल्याला या अंतर्गत परिसरामध्ये पाहायला मिळतात. तर असाच हा प्रवास आपला चालू राहणार आहे. तर या भागातील अनेक मंदिरांचं आम्ही दर्शन घेतलं आणि हे पहा, रात्रीचं सुंदर असा नजारा, किती जबरदस्त असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. खूप जबरदस्त लाईटिंग या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण परिसरातील हे पहा, किती जबरदस्त अशी लाईटिंग आहे. अद्भुत असं लाईटिंग आणि आजूबाजूचा परिसर आपण पाहत आहोत. तर आपण हे मुख्य देवाचं दर्शन घेत आहोत. हे पहा, कारण खूप नियम या ठिकाणी कडक आहेत, त्यातून आपण थोडक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा. तर हे पहा, मुख्य मंदिराच्या जो वरचा जो कळस आहे याचे आपण दर्शन घेत आहोत. तर खिचड़ी मेला में आपका हार्दिक अभिनंदन, ऐसा वहाँ पे टाइटल लगाया है. और आजू बाजू का ये जो परिसर है खूब देखने वाला है, खूब ज़बरदस्त है. यहाँ पे खूब कड़क सुरक्षा व्यवस्था रहती है. तो हमारे साथ हमारी फैमिली और उनके साथ हम, ये हमारी पूरी फैमिली, और यहाँ पे जो मेला भरा है इसमें हम सब जगह घूम कर आए, वहाँ के खाने का आस्वाद लिया और उसके बाद हम जा रहे हैं हमारे होटल पर. तो जाते समय कुछ यादें हमारे कैमरा में, हमारे मोबाइल में लेकर जा रहे हैं. बाद में मालूम नहीं कि हम कब जाने वाले, लेकिन ये देखो खूब सुंदर और ज़बरदस्त ऐसा नज़ारा हम देख रहे हैं. तो भाई लोग और हमारे सब दोस्तों, आपको ये वीडियो कैसा लगा इसके बारे में हमको कमेंट करके बताएं. तो इसके बाद हम जाने वाले हैं प्रभु श्री राम के मंदिर पे, यानी रामायण दर्शन अयोध्या राम मंदिर के लिए प्रस्थान करने वाले हैं. और उसके बाद हम नेपाल में जाने वाले हैं. तो ये हमारी बेटी देखिए, और जाते समय जो ये गोरखपुर में जो
वहाँ का जो फेमस जो मिठाई रहती है वो हमने ली हमारे बच्चे के लिए। और जाते समय और एक दो मंदिर हमको बाहर की तरफ मिल गए, उनका नाम यहाँ पे देख रहे हैं। और चलो, और ये हमारी प्यारी सी गुड़िया बता रही है कि हम गोरखपुर आए हैं भगवान के दर्शन के लिए। और उसके बाहर के बाजू में हमको और एक मंदिर हमको मिला, उसका नाम है मनोकामना सिद्ध श्री, ऐसा कुछ लिखा है। लेकिन बहुत बढ़िया यहाँ पे लाइटिंग वहाँ पे मंदिर में थी। उसके बाद हम होटल पे पहुँचे और अच्छी तरह से सबके साथ हमने खाना खाया, बहुत बढ़िया खाना बनाया था। और उसके बाद हम आगे अगले प्रवास के लिए जाने वाले हैं। तो मिलेंगे दोस्तों फिर से नए वीडियो पर और नए नज़ारे देखने के लिए। चलो।